जेव्हा आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतो तेव्हा एजंट खूप गोड-गोड बोलतात, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण मेडिक्लेम क्लेम करतो तेव्हा बऱ्याचशा अडचणी येतात. तर याबाबत नेमकं काय सांगाल? मेडिक्लेम ही अशी गोष्ट आहे ना, की तुम्ही जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी करता, मेडिक्लेमच कशाला, लाईफ इन्शुरन्स कुठलाही इन्शुरन्स जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुम्ही जी सही करता, तो जो फॉर्म असतो तो बरेचदा LIC एजंट किंवा हे मेडिक्लेमचे एजंट भरतात. त्यांना त्यांची तुमची कदाचित नवीन ओळख असू शकते. तो फॉर्म फार महत्त्वाचा आहे. योग्य माहिती, योग्य इन्फॉर्मेशन, खरी, न लपवता, न हाईड करता, न विसरता, मी न विसरता असं म्हणेन. ब्लड प्रेशर, शुगर किंवा काही कसल्या गोळ्या, औषधं, म्हणजे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स करण्याआधी जर तुम्हाला काही व्याधी असतील तर त्या डिक्लेअर करा आणि त्याप्रमाणे काही वेटिंग पिरियड असतो आणि क्लेम कधी, माझा एकही क्लेम आजपर्यंत रिजेक्ट झाला नाही, सगळे क्लेम दिले. कारण मी खोदून विचारतो, कुठली गोळी घेता, टॉनिक कुठली घेता, काय करता, फ्रॅक्चर कधी झालं होतं का, ॲक्सिडेंट झाला होता का. मी काय तुम्हाला सांगितलं, व्यावसायिक पाहिजे. उद्या मला डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल ना, तर शेजारचा यंग मुलगा डॉक्टर झाला आहे किंवा मित्राची बायको होमिओपॅथीची डॉक्टर आहे म्हणून तिच्याकडून मी डोळ्याचं ऑपरेशन नाही करणार. माझ्या बाबांचं, वडिलांचं हार्टचं ऑपरेशन करायचं असेल ना, तर जगातला सर्वोत्तम डॉक्टर त्याची चौकशी करून त्याला मी माझ्या वडिलांचं हार्टचं ऑपरेशन करायला संधी देणार. तसंच इन्शुरन्स एजंट निवडताना तो उत्कृष्ट असला पाहिजे, तो प्रोफेशनल असला पाहिजे, तो तेच काम करणारा असला पाहिजे. म्हणजे चुका होणार नाहीत त्या एजंटकडनं. पार्ट टाईम एजंट करून चुका होण्याची शक्यता जास्त असते. मी कोणावर टीका करत नाही, पण हे प्रोफेशन एक सिरियस प्रोफेशन आहे, अतिशय सिरियस प्रोफेशन आहे. त्यामुळे तुम्ही फार त्याच्यावर फोकस असलं पाहिजे. म्हणून मी फक्त लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सवर फोकस आहे. कारण मला माझ्या क्लायंटची काळजी आहे. कस्टमर गॉड आहे, देवता. मी नेहमी माझ्या स्टाफला सांगितलेलं आहे, आपल्याकडे जो विमा घेतो, आपल्याकडे जो हेल्थची पॉलिसी करतो, आपल्यासाठी देव आहेत, देव. त्यांची सेवा केली पाहिजे आपण.